एलपीजी गॅस टंचाईच्या काळात देशाला मोठा दिलासा। आखातातून एलपीजी घेऊन निघालेलं शिवालिक जहाज आज भारतात दुपारी 2 वाजताच्या दरम्यान जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पोहोचणार। इराकमध्ये इराण समर्थक दहशतवादी तळांवर भीषण हवाई हल्ला। अमेरिकेच्या हल्ल्याने इराकमधील किरकुक प्रांत हादरला। अनेक इराण समर्थक ठार झाल्याची शक्यता। इराकची राजधानी बगदाद एकामागून एक झालेल्या भीषण स्फोटांनी हादरली। शहराच्या विविध भागात धुराचे लोट। घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ। इराणी ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची इस्रायलला मदत। युक्रेनने प्रत्यक्षात युद्धात प्रवेश केल्याचा इराणचा दावा। पुढचं टार्गेट युक्रेन असू शकतं, इराणचा इशारा। दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ भीषण आग। ड्रोन हल्ल्यामुळे इंधन टाकीला लक्ष्य केल्याचा संशय। आगीमुळे विमानतळावर विमानांच्या लँडिंगला खोळंबा। विमानं आकाशातच रखडली। नेतन्याहू यांना शोधून काढून मारून टाकू। इराणची इस्रायलच्या पंतप्रधानांना थेट धमकी। इराणने दिलेल्या धमकीने युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता। इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करत मृत्यूचा दावा काढला खोडून। मी जिवंत आहे। बेंजामिन नेतन्याहूंचे इराणला प्रत्युत्तर। जोरदार हल्ले सुरूच राहणार असल्याचाही इशारा। राज्यभरात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा। गॅस तुटवड्याच्या भीतीमुळे 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा। युद्धामुळे आयात ठप्प होऊन गॅस संपण्याची नागरिकांना भीती। सरकारच्या आवाहनानंतरही नागरिकांची गर्दी। गॅस टंचाई विरोधात धुळे जिल्ह्यातले नागरिक आक्रमक। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं आंदोलन। रास्ता रोकोसाठी महिलांची देखील उपस्थिती। नागपुरात सिलेंडरची सबसिडी मिळाली पण सिलेंडरच नाही। 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग होत नसल्याची तक्रार। सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासून ग्राहकांची गर्दी। चंद्रपुरात लग्न मंडपात धाड टाकून 6 सिलेंडर केले जप्त। घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या कॅटरर्स मालकावर गुन्हा दाखल। पुरवठा विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी योगेश सोमण यांची वर्णी। अध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्धी मिलिंद जोशी यांचा पराभव करत मिळवले परिषदेचे नेतृत्व। नायगाव बीडीडी वासियांचं घराचं स्वप्न साकार। 864 रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप। कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित। यंदा 10वी-12वी परीक्षेतील सामूहिक कॉपी प्रकरणी 130 शिक्षक निलंबित। राज्य शिक्षण मंडळाची आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई। सीसीटीव्हीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार उघडकीस। छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम चित्रपटासारखा रचला बनाव। 2 आरोपींना पोलिसांकडून अटक। नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ। दसाने गावातील 13 मेंढ्यांचा पाडला फडशा। बिबट्या सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये दहशत। सुप्रीम कोर्टानं इच्छा मरणाची परवानगी दिल्यानंतर 31 वर्षीय हरीश राणाला दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात हलवलं। हरीश 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून होणार मुक्त। ओडिशाच्या कटकमधील एससीबी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग। किमान 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती। एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज।